नाशिक महानगरपालिकेच्या राजकारणात मोठ्या हालचालींना सुरुवात झाली आहे। नुकतीच स्थायी समितीवर 16 सदस्यांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून आता सभापती पदाच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। 2 दिवसांपूर्वी महापौर हिमगौरी आडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत स्थायी समितीसाठी 16 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली। त्यानंतर नगर सचिव विभागाने ठराव करून विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पत्र पाठवलं आहे। त्यामुळे येत्या काही दिवसात सभापती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। 16 सदस्यांच्या स्थायी समितीत सभापती होण्यासाठी 9 मतांचे बहुमत आवश्यक आहे। सध्या भारतीय जनता पक्षाचे 9 सदस्य स्थायी समितीवर असून त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत आहे। शिवाय शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेतल्यानंतर विरोधकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्याकडे मिळून अवघे 3 सदस्य उरले आहेत। या पार्श्वभूमीवर स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपचा उमेदवार निवडून येणे जवळपास निश्चित मानले जात आहे। महापौर आणि उपमहापौर निवडणुकीप्रमाणेच ही निवडणूकही बिनविरोध होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। स्थायी समितीला महानगरपालिकेची आर्थिक नाडी मानले जाते। शहरातील विकास कामे, आर्थिक मंजुरी आणि महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय यामध्ये सभापतीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते। त्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर नाशिकच्या राजकारणात आणखी वेगाने घडामोडी घडण्याची चिन्हे दिसत आहेत। स्टार न्यूजसाठी सोनू अडके, नाशिक।